नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? घेतलाच पाहिजे. तरी तर आपली नंदिनी आजारी पडली आहे. आता नंदिनीबरोबर नेमकं काय झालंय चला जाणून घेऊया. पण त्याआधी आपल्या मनोरंजन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इकडे आज मस्त असा पार्थ आणि काव्या तयार झालेली असतात आणि त्यांची जोडी इतकी क्यूट दिसत असते ना, जशी काही नजर लागण्यासारखीच. इकडे रम्याला त्यांना बघून खूप राग येत असतो आणि रम्याचा खूप जळफळाट होत असतो. रम्या म्हणत असते की थोडे दिवस मग आता इथे पारच्या साईडला ही रम्या असणार आहे तर काव्या नसणार आहेत. तेवढ्यातच नंदिनी अनाथाश्रमातून घरी आलेली असते आणि या दोघांना बघून ती म्हणते, वाव अहो तुम्ही किती छान दिसताय. तर पार्थ म्हणतो, मला ना सोशल मीडियावरती आमचे काही फोटो अपडेट करायचे आहे, त्यासाठीच आम्ही असं मस्त तयार झालो आहे. नंदिनी म्हणते, खूप छान लुक केला आहे आणि खूप छान दिसत आहे. पार्थ म्हणतो, शेवटी काव्या बायको कोणाची आहे? नंदिनी म्हणते, हो. काव्या म्हणते, नाही नाही, तुम्ही माझे नवरोबा आहात म्हणून तुम्ही एवढे चांगले दिसताय बरं का. तर या दोघांची इकडे मस्करी चालू असते. तेवढ्यात मालिनी म्हणते, खूप छान लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय. तर इकडे आता लगेच नंदिनीला आठवत असतं की मला त्या दिवशी जीवा फोनवरती म्हणत होते की पार्थला लॉटरी लागली आहे आणि माझी बायको तो काय खूप जाडी आहे, हेच आता तिला आठवत असतं आणि ती मनातल्या मनात विचार करायला लागते. मालिनी म्हणते, काय गं कसला विचार करते? तर नंदिनी म्हणते, काही नाही आहे, कसला नाही. आणि त्यानंतर नंदिनी पार्थ आणि काव्याचे मस्त असे काही पिक्चर आहे ते क्लिक करते. त्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावरती नंदिनी रूममध्ये जाते, पण तिला अचानकच बरं वाटत नाही. तिला खूप थंडी वाजून आलेली असते, त्यामुळे ती शाल अंगावरती घेते आणि एसीचं टेम्परेचर कमी करते. त्यानंतर जीवा फोनवरती बोलत घरात आलेला असतो रूममध्ये आणि तो कोणाला तरी सांगत असतो की बाबा मी खूप लकी आहे की मला नंदिनीसारखी बायको भेटली आहे. मला आता काही टेन्शनच नाही. माझा जीवनसाथी असा आहे की मी माझ्या प्रत्येक गोष्ट तिच्यासंग शेअर करू शकतो. आता नंदिनी हे सर्व काही ऐकत असते. नंदिनीमध्ये कालपर्यंत ते सांगत होते की माझी बायको अशी आहे तशी आहे आणि आज माझी गुणगान गात आहे. अचानकच जीवाचं लक्ष नंदिनीकडे जाते आणि म्हणतो, काय गं तू ही शाल का अंगावर घेतली? नंदिनी म्हणते, मला खूप थंडी वाजत आहे. तर जीवा म्हणतो, काय झालं, दवाखान्यात वगैरे जायचं का? तर नंदिनी म्हणते, नाही. मग जीवा स्वतःहून परत अजून एसीचं टेम्परेचर कमी करतो आणि म्हणतो, काळजी घे, मी आलोच तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो किंवा चहा. नंदिनी म्हणते, कॉफी नको, मी चहा घेईन. जेव्हा तिच्यासाठी चहा करण्यासाठी हॉलमध्ये किचनमध्ये निघून जातो. नंदिनी ते विचारच करत असते की बाबा जीवाला नेमकं झालं आहे तरी काय. आता पुढील भागामध्ये नक्की कळणार आहे नंदिनीला काय झालं आहे आणि तिला काय इतकी थंडी वाजत आहे. ते आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.